महायुतीमध्ये विधान परिषदच्या जागांसाठी जे आहे ते रस्सीखेच पाहायला मिळते. अनेक दावे प्रतिदावे होतात. आज एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि त्याचबरोबर भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत यांनी एक बैठक घेतली आहे. त्या बैठकीनंतर जे आहे ते आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष परभणीचे सुरेश भुमरे आपल्यासोबत आहेत. भाऊ, दावे प्रतिदावे होतात, तो बी दावा करतायत, तुमचे मित्र पक्षही दावे करतायत. भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यात वाढलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडे 99 मतदान आहे. जे स्वतःपासून पहिलेपासून म्हणतात मी भारतीय जनता पार्टीचे असे रत्नाकरराव गुट्टे साहेब, त्यांच्याकडे 27 मतदान आणि जे आम्ही उभे केलते जनस्वराज्य 13 असे 139 मतदान भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे 139 मतदान आहे. तुमचे मित्र पक्ष आहेत, शिंदे सेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, यांचाही दावा आहे 131 मतदान जे आहे तेच राष्ट्रवादीकडे आहे. दुसरीकडे संतोष बांगरांनी सुद्धा या मतदारसंघावरती दावा केलाय. प्रत्येक जण आपापल्या परीने दावा करीत असतो, पण ही जागा एक वेळेस फक्त शिंदे सेना शिवसेनेला गेली होती, त्यावेळेस शिंदे सेना नव्हती. त्याच्या अगोदर ही जागा भारतीय जनता पार्टीची होती. आणि आज ही काय भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यात वाढलेली आहे. आणि जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण ताकदीनं आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे. जिल्ह्याची कार्यशाळा ठाणे येथे रामभाऊ मार्गेला झाली, त्यावेळेस सर्वांसमोर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांकडे मी मागणी केली की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यात यावी. येत्या 1-2 दिवसामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, गंगाखेडचे आमदार रत्नाकरराव गुट्टे, जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः आणि हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानराव घुगे, गंगाधरराव बोर्डीकर असतील, संतोषराव मुरकुटे असतील, आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेणार आहोत. एक वेळेस आमची भेट झाली, चर्चा पण झाली, पण आम्ही सर्व वरिष्ठांना समजून सांगितले की इथं आपलं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळं ही जागा आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी प्रयत्न. जागेवरनं मतभेद दिसतात. जागेवर मतभेद नाही, वरिष्ठांनी जो आदेश दिला, देवाभाऊचा आदेश आम्हाला अंतिम राहील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब जो निर्णय घेतील ते आम्हा सर्वांना मान्य राहील. पण आम्ही त्यांना सांगितलंय ही जागा भारतीय जनता पार्टी लढू शकते आणि ताकदीनं महायुतीचे सर्वात जास्त महायुती सोबत घेऊन महाराष्ट्रात सर्वात जास्त लीडनं निवडून येऊ शकते. तुम्ही स्वतः इच्छुक आहात असं? इच्छुक पक्षानं आदेश दिला. एक जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांची इच्छा आहे की सुरेश भुमरे कुठेतरी आमदार झाला पाहिजे, निवडून लढली पाहिजे. त्यामुळे मी पण इच्छुक आहे, गंगाधरराव बोर्डीकर इच्छुक आहेत, संतोषराव मुरकुटे इच्छुक आहेत. पक्षानं जर आदेश दिला तर 100% आम्ही लढू. मित्र पक्षाला जागा दिली तर तुम्ही काम करणार आहेत? 101,000%. देवाभाऊचा आदेश, रवींद्र चव्हाण साहेबाचा आदेश आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षापेक्षा कोणी मोठा नसतो. विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. एकदा वरिष्ठांनी आदेश दिला पूर्ण ताकदीनिशी आम्ही कामाला लागू. जेवढा प्रचार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा करणार होतो त्यापेक्षा अधिक प्रचार हा महायुतीच्या उमेदवाराचा करू. तसं काही सांगण्यात आलंय वरिष्ठ पातळीवरनं तयारीला लागा म्हणून? सांगण्यात आलं आपल्या परीने तयारी करा, काही होऊ शकते. आम्ही वरिष्ठाला समजून सांगितले की ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घ्या. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा पण सुरू आहे. अंतिम निर्णय आदरणीय देवाभाऊ घेतील. एकनाथ शिंदे ही जागा सोडायला तयार नाहीत असं? हा शेवटी शिंदे साहेबांचा प्रश्न आहे, पण आम्ही आमच्यासाठी ही जागा ताकदीनिशी मागितली आणि पूर्ण ताकद पणाला लावून जिल्हाध्यक्ष म्हणून ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हे भाजपचे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे आहेत आणि ही जागा जर भाजपला मिळाली तर ताकदीनिशी लढू असं त्यांचं म्हणणं आहे. याबरोबर सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.